काय ठेवा ते. बेटा संयमी, तुला एवढी मुलं दाखवली, एक तरी आवडलं की नाही? Come on, Dad. What all this? Not my types. टाइप्स? लग्नासाठी टाइप्स? हं? अगं योग्य वर म्हणजे जीवनसाथी निवडायचा असतो. एवढी मुलं दाखवली तुला, एकापेक्षा एक वरचढ. ऑल आर रिच अँड गुड. काय हो की नाही? हो हो, नाहीतर काय. ही सगळी मुलं चांगली शिकलेली आहेत, देखणी आहेत आणि सर्व गुण संपन्न आहेत. एवढं सगळं चांगलं असताना तू का नकार देतेस हे सांगशील आम्हाला? अगं काय कमी आहे त्या मुलांमध्ये? शिक्षण आहे, पैसा आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे, सगळीच मुलं A1 आहेत. जेवढी स्थळं तुला आणली आहेत ना, तो प्रत्येक जण आपल्या परिचयाचा आहे. अगं चांगलाच परिचयाचा आहे. त्यांच्याबरोबर आपले फॅमिली रिलेशन्स पण आहेत. मग आवडलं की नाही तुला कोणीही? डॅडी, मुले सगळीच छान आहेत, मान्य आहे. अगदी मी माझ्या पिढ्यानपिढ्या बसून खाईन अशी आहेत. पण तुम्ही त्यांचे बायोडेटास पाहिलेत? सी द प्रोफाईल्स. हा संजय सावंत, चेन स्मोकर. हा अरुण वैद्य, स्मोकिंग अँड ड्रिंकिंग कॅज्युअली, दॅट मीन्स सोशल स्मोकर. हा मितेश राणे, पार्टी ॲनिमल, पार्टी स्मोकर. हा रिषभ जाधव, ओकेजनल स्मोकर. हा जय पाटील, कमिटेड स्मोकर. प्रशांत साळगावकर, ह्याची तर हद्दच झाली. वेट लॉसच्या नावाखाली ह्याने मेन्शन केलंय स्किनी स्मोकर. नको तो शो ऑफ. मीत कुलकर्णी, ॲक्टिव्ह स्मोकर. प्रत्येकाच्या बायोडेटामध्ये स्मोकर हा शब्द कॉमन आहे. वाह, क्या बात है. इट इन्क्रीज द वेटेज ऑफ रेझ्यूम. डॅड, डोंट यू थिंक इट साऊंड्स गुड? भले तो रोज पिणारा असू दे किंवा अधूनमधून. शी, हत्तीच्या. अगं एवढेच ना. अगं हे सगळं कॉमन आहे. सगळीच मुलं हेच करत असतात. प्रत्येक घरातला प्रत्येक पुरुष हेच करतो. टाइम हॅज चेंज संयमी. फॅक्ट इज फॅक्ट बेटा. ऍक्सेप्ट इट. त्यासाठी लग्नाला नकार द्यायला नको. थांब बाई, तू कुठेतरी चुकतेस असं नाही का वाटत तुला? आ? मला सांग, डॅड पितात का? दादा पितो का? नाही ना? नाही. मग अगं पण प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच. नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. ट्रू. पण जो मुलगा स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ शकत नसेल तो माझी काय काळजी घेणार? आणि सॉरी, मी अशा मुलाशी बिलकुल लग्न करणार नाही. अगं असाच विचार करशील तर जीवनात एकटीच राहशील. मग तू लग्न नाही करणार कोणाशी? कम ऑन संयमी, स्मोकिंग हे काही रिझन झालं का लग्नाला नकार देण्याचं? हो नाही तर काय. प्रत्येक मुलगा काही ना काहीतरी व्यसन करतोच. मग ते स्मोकिंग असू दे, ड्रिंकिंग असू दे, काहीही असू दे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दोष तर असतोच ना. मग एखादी दुसरी गोष्ट चालतेच ना. त्यात तू मॉडर्न जनरेशनची आहेस. आणि तुझी आई बघ, मिस कुमुद शिर्के, बिझनेस वुमन आणि सोशल वर्कर पण आहे आणि ओपन माइंडेड पण आहे. आणि मी बघ, अनिल शिर्के, कसा फ्री माइंडेड आहे. आणि तुमच्या मॉडर्न जनरेशन मध्ये या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत बेटा. हा, काळाप्रमाणे थोडं बदलावं लागतं संयमी. कारण स्त्रीला आयुष्यात तडजोड ही करावीच लागते. थांबा आई बाबा, तुम्ही कुठेतरी चुकताय असं नाही का वाटत तुम्हाला? मीन्स लेट इट बी क्लिअर. आई म्हणते तडजोड. आय कांट ऍडजस्ट. म्हणजे जो मुलगा स्मोकिंग करतो, व्यसन करतो, अशा मुलाबरोबर मी काय ऍडजस्ट करायचं? आणि मला तरी असं वाटतंय की अशा मुलांसोबत जी मुलगी लग्न करत असेल ना, तिच्यात नक्कीच काहीतरी कमी असेल. म्हणजे वाईट गोष्टींसाठी तडजोड करून काय फायदा आहे? तडजोड ही तर चांगल्या गोष्टींसाठी असते ना. अरे वा. आणि डॅडी, काय मॉडर्न आणि काय ओल्ड? ज्यांना एखाद्या गोष्टीचा काय फायदा, काय तोटा हे साधं कळतही नसेल, त्यांच्या शिक्षणाचा काय फायदा? काय बोलतेस ते काहीच कळत नाहीये. कुमुद, हं. तुला तरी कळतंय का ही काय बोलते ते? अगं तू काय बोलतेस आम्हाला नीट सांगशील का? तुम्हाला माहितीये, जगातल्या 80% लोकांना स्मोकिंगचा काय फायदा, काय तोटा हे साधं कळतही नाही. ते स्मोकिंग फक्त नावाला करतात. म्हणजे बरीचशी मुले स्मोकिंग फक्त मर्दानगी दाखवण्यासाठी करतात. हसायला येतं मला. ते तर सोडा, काही मुले व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांची स्टेटस वाढवण्यासाठी करतात. तर काही मुले टाइमपास म्हणून, तर काही फॅशन म्हणून सिगरेट ओढतात. आणि त्याही पेक्षा काही मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी म्हणून सिगरेट ओढतात. आय रिअली वंडर, मुली अशा मुलांना खरंच इम्प्रेस होतात?
इट्स रिअली अमेझिंग. स्मोकिंग करण्याचे हे फायदे आहेत असं तुला म्हणायचं का? एक्झॅक्टली. बरं, मग तोटे पण सांग. ते पण कळू देत ना आम्हाला. डॅडी तुमचं वय काय? त्याचा काय संबंध आहे स्मोकिंगशी? आई प्लीज. डॅडी तुम्ही सांगाल का? माय एज इज 55. तरी तुम्ही आता 45 दिसता, म्हणजे आहे त्या वयापेक्षा 10 वर्ष कमी. मग काय, सिगरेट ओढणारे आहेत त्या वयापेक्षा मोठे दिसतात. शिवाय सिगरेट ओढण्यामुळे तोंडाला घाण वास येतो. इट स्टिंग्स अ लॉट. तोंडाचा इतका भपका. आय डोंट अंडरस्टँड हाऊ दिस गर्ल्स स्मूश देम. यक्स. आणि आई, त्याने ओठ पण काळे पडतात. त्याच्या धुराचा इतका त्रास होतो. आई, तुझे दात दाखव बघू मला. नाईस टीथ. थँक्यू. सिगरेट ओढल्याने दात खराब होतात आणि तुझे नाही झाले बिकॉज यू डोंट स्मोक. नॉटी. जस्ट किडिंग मम्मा. बरं, पुढे. सगळ्यांनाच माहित आहे की स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो, म्हणजेच कर्करोग. आणि सिगरेट ओढणाऱ्यांसाठी तर हा मेसेज अगदीच कॉमन झालाय. पण त्यांना हे साधं कळतही नाही की स्मोकिंग किल्स देम, रुइनिंग देअर ओन प्युबर्टी. त्यांचं तारुण्य, त्यांची जवानी सगळंच बरबाद होतं. शिवाय सिगरेटचा वास सगळीकडे राहतो, जो तुमच्या अंगावर, तुमच्या कपड्यांवर, तुमच्या कारमध्ये, तुमच्या संपूर्ण घरात, अंथरुणावर, इव्हन तुमच्या एक्सेसरीज नाही, जो अगदी नकोसा असतो. इट क्रिएट्स न्यूसेन्स. व्हेरी नाईस. आय अग्री विथ यू. आणि डॅडी, सिगरेटसाठी नाहक पैशांचा खर्च, या फालतू गोष्टींवर पैसा खर्च करण्यापेक्षा ही तरुण मंडळी हा पैसा दानधर्म म्हणूनही वापरू शकतात ना. बट फिल्दी माइंडेड पीपल कांट अंडरस्टँड ऑल दिस. दो दे आर एज्युकेटेड, दे इवन डोंट नो द इल इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. म्हणजे त्यांना हे साधं कळतही नाही की पॅसिव्ह स्मोकिंग बॉदर्स एव्हरीवन, विच इज नॉट गुड. इवन सेकंड हँड स्मोक घरातील पेट्सलाही हानिकारक असतात. म्हणजे त्यांना ॲलर्जी, लंग्स कॅन्सर, शिवाय त्याच्या धुरामुळे त्यांना आय इन्फेक्शनही होऊ शकतं. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला एक तरी मुलगा असा दाखव की जो व्यसन करत नाही. अगं सगळेच काही ना काहीतरी व्यसन करतात. आता आम्ही पसंत केलेली मुलं फक्त स्मोक करतात. आता एखादी दुसरी गोष्ट जरा खपवून घेतली पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या आयुष्यात आपल्या जीवनसाथी बरोबर आरामात जगू शकतो. स्मोकिंग करतो म्हणून लग्नाला नकार द्यायचा नसतो. मी जर ओढत नाही तर मी त्याचं स्मोक करणं का सहन करू? आणि आई, तू लग्नाचं बोलतेस ना? ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बोलताय त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. पण त्याआधी मला एक सांगा. काय? डॅडी, तुम्ही आईला किती वेळ देता? दिवसातला बराच वेळ. आमचं लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत बराच वेळ दिलाय मी माझ्या लाडक्या कुमुदला. आणि तुमचं बोलणं, तुमचा संवाद? तो पण खूप होतो आमच्या दोघांमध्ये. हो ना. मग बराचसा वेळ व्यसनासाठी खर्च करणाऱ्या लोकांकडे कुटुंब म्हणून कसला आलाय संवाद आणि कसली देणार वेळ? कुठल्याही नात्याची रेसिपी चवदार होण्यासाठी संवाद, सहवास, किमती वेळ आणि प्रेमाची खूप गरज असते. मग तुला असं म्हणायचंय का स्मोकर्स वेळ देत नाहीत, प्रेम करत नाहीत, संवाद साधत नाहीत? हो, स्मोकिंगमुळे आहार योग्य नाही, त्यामुळे कायमचा फिटनेस प्रश्न येणार आणि सेक्स लाईफ पूर्णपणे खराब. स्मोक करणारे नको त्या विचारांमुळे जास्त डिस्टर्ब असतात. मग कुठून येणार संवाद आणि कुठून मिळणार प्रेम? स्ट्रेस आउट स्मोकर्स. व्हाय दे स्मोक? जस्ट टू रिलीव्ह स्ट्रेस. सिली रिझन्स. मग तू अशीच अविवाहित राहणार का? लग्न नाही करणार का? समजा अशा मुलाशी मी लग्न केलं तर माझ्या नवऱ्याच्या सवयी माझ्या होणाऱ्या गर्भारपणात आणि माझ्या बाळासाठी योग्य नसतील. इन्स्टेड ऑफ स्पॉइलिंग माय हेल्दी अँड वेल्दी लाईफ फॉर सच अ फिल्दी माइंडेड पीपल, आय वुड लाईक टू बी सिंगल. ओ मॅडम, सपनो का राजकुमार फक्त फिल्म मध्ये असतं. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये फार फरक असतो. जसा तू विचार करतेस ना, तसा मुलगा असणं आत्ताच्या काळात शक्यच नाही. का नाही डॅड? आहे असा मुलगा हु इज हॅव्हिंग राईट विजन्स फॉर राईट थिंग्स. कोण आहे तो देव माणूस? ही इज माय बिलव्ड. तो ॲडिक्ट आहे जिमचा. त्याला मोठं व्यसन आहे बॅलन्स डाएटचं. ही इज अ जिम होलिक. तो स्निकी स्मोकर सारखा लपून छपून नाही तर सगळ्यांसमोर एक्सपोज होऊन जिम करतो. ही टॉट मी ऑल दिस. लाईफ इज मोर प्रेशियस, सो डू नॉट वेस्ट इट ऑन रबिश पीपल. बिकॉज वी गेट लाईफ वन्स, सो लिव्ह इट व्हेरी केअरफुली. आणि हेल्थ आणि वेल्थचा फरकही त्यानेच मला शिकवला. ही इज सो स्मार्ट अँड क्यूट. दॅट्स वाय ही इज माय हिरो, माय रोल मॉडेल. करतो काय? नाव काय त्याचं? त्याचं नाव आहे सुजय कुलकर्णी. कॉलेज डेजपासूनच आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तो मला चांगला ओळखतो, मीही त्याला चांगली ओळखते.
6-7 वर्ष झाली आमच्या प्रेमाला. वी आर हॅव्हिंग अ गुड बॉन्डिंग अँड स्ट्रॉंग केमिस्ट्री. अगदी तुमच्या दोघांसारखीच. बाकी त्याला कुठलंही व्यसन नाहीये. फक्त एक मोठं व्यसन आहे, बॉडी बिल्डिंगचं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे असा मुलगा मिळणं शक्य नाही, पण सुजय कुलकर्णी 100% शक्य आहे. बरं, काय करतो तो? 2-3 बुक त्याचे लवकरच लॉन्च होतील, जे डायटिंग आणि फिटनेसवर असतील. आणि स्वतःची जिम चालू करण्याचा त्याचा फ्युचर प्लॅन आहे. अगदी माझा स्वप्नो का राजकुमार आहे तो, रिअल लाईफ मधला. आई, आय एम लिव्हिंग रिअल लाईफ, नॉट रील लाईफ, अँड इट्स माय लाईफ का मंत्र. डोंट बी ऍडजस्टेबल, बी प्रॅक्टिकल. चला तर मग ठरलं, आपण या राजकुमाराला लग्नासाठी नाही तर फ्युचर प्लॅनिंग साठी पण मदत करूया. बिकॉज आय लाईक युअर राईट विजन्स फॉर राईट थिंग्स. हो की नाही ग कुमुद? हो संयमी, आज आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो की तू आपल्या योग्य मतावर ठाम आहेस. जो योग्य निर्णय घेतो तो कधीच चुकत नसतो. थँक्यू आई. आणि जरुरी नाही की आपल्या घरातील मोठे वडीलधारे आईवडील हे बरोबर निर्णय घेतील. पिढ्यानपिढ्या आपला इंडियन माइंडसेट असाच आहे. आईवडील जे सांगतील तेच ऐकावं लागतं, तेच करावं लागतं. बट आय वॉज रॉंग. चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान, चांगले आचार विचार ज्याच्याकडे आहेत, तो जरी वयाने लहान असला तरी त्यांनी जो मोठ्यांना सांगितलं, आपला निर्णय दिला, तर ते अजिबात चुकीचं नाही. या जगात चांगलं वागायचा आणि चांगलं जगायचा हा सगळ्यांना अधिकार आहे. ठरलं तर मग कुलकर्णीच्या मुलाला भेटूया. गंमत केली का बेटा? जावई बापू येते आपले. Oh, mom and dad, I love you. Mwah.